श्री स्वामी समर्थ। आज बुधवार। स्वामींना तुझ्याशी आज सुसंवाद साधायचा आहे, कारण स्वामींचा तू प्रिय आहे। हा सुसंवाद शेवटपर्यंत ऐक। आज तुझ्यासाठी स्वामी या जगातला अत्याधिक आनंदाचा क्षण घेऊन येत आहे, कारण स्वामी म्हणतात, आतापर्यंत तू ज्या सुखाची आतुरतेने वाट पाहत होतीस ते सुख आता तुझ्याच दिशेने चालत निघाले आहे। कारण बाळा, त्या सुखासाठी तू आता अगदी पात्र झालेला आहेस। पैसा प्रतिष्ठा बदलू शकतो, परंतु पात्रता नाही। एक बाळा, एक लक्षात ठेव, हा सुसंवाद जो कोणी ऐकत आहेस त्यांच्यासमोर हा मुद्दाम स्वामींनीच व्हिडिओ आणला आहे, कारण या क्षणाला तुला स्वामींची गरज जाणवत आहे। म्हणूनच स्वामी स्वतःहून तुझ्याकडे हा संदेश घेऊन आले आहे, आणि हा संदेश तुला धीर देण्यासाठी घेऊन आले आहे। बाळा, तुझे स्वामी तुला कधीच खोटी तसल्ली किंवा सहानुभूती देत नाही, कारण ती एक या जगातल्या सगळ्यांची जननी आहे। म्हणूनच तुला हा संदेश कटू वाटत असला तरी तुला हा संदेश आधार देणारच आहे। स्वामी तुला म्हणतात की आयुष्यात अशाच लोकांना प्राधान्य दे की जी कोणत्याही वेळी तुला प्रथम महत्त्व देईल, कारण स्वार्थी लोक तुम्हाला नाही तर तुमच्या वेळेला महत्त्व देतात। म्हणून अशा लोकांना त्वरित ओळखायला शिक। प्रत्येक पावलावर आपले विचार, आपली वागणूक आणि कर्म हेच आपले भाग्य ठरवत असतात। स्वामी म्हणतात की विश्वास ही खूप मोठी संपत्ती आहे। ते कधीच वाटता येत नाही, फक्त ठेवता येते। तर तुझा विश्वास तुझी योग्य संपत्ती आहे, आणि तुला ठरवायचे आहे की ही तुझी संपत्ती तुला कुठे सुरक्षित ठेवायची आहे। जर तू या मताला सहमत असेल तर पुढील सुसंवाद ऐकण्यास सज्ज हो। स्वामी म्हणतात की बाळा, चिंता ही कधीच शेवटपर्यंत टिकत नसते। ती तुझ्या स्वतःवर अवलंबून आहे की तुला ती कुठपर्यंत टिकवायची आहे। तू कुठल्याही परिस्थितीत असू दे, परंतु एक लक्षात ठेव की तुझ्यासोबत नेहमी तुझे हे स्वामी आहे। आयुष्याचे रणांगण हे खूप मोठे आहे बाळा। याच रणांगावर आपल्या सर्व पाप पुण्याचा हिशोब इथे होत असतो, परंतु तू या रणांगावर नम्रपणे जे आहे त्याचा स्वीकार कर। बाकी संघर्ष करण्याची ताकद तुला मी देईन। तू फक्त हो म्हण, आणि आहे इथून नवीन आयुष्याची सुरुवात कर। भले ही सुरुवात शून्यातून असेल, परंतु शेवटी शून्याच्या पुढे खूप काही अंक जोडले जाणार आहे। तू तुझ्या व्यवसायात इतका मग्न राहा की कुणी तुला वेडेही म्हटले तरीही चालेल, कारण जे लोक वेडे असतात तेच तर इतिहास घडवतात। जर याचे तुला उदाहरण हवे असेल तर बसप्पा महाराज गुरूंच्या नामस्मरणात इतके वेडे होते की सर्वजण त्यांना वेडे म्हणत होते। त्या वेडेपणात त्यांना सर्प मिळाला आणि त्यांचे रूपांतर सोन्यात झाले, आणि बसप्पा महाराजांच्या अख्ख्या आयुष्याचे सोने झाले। प्रापंचिक चिंता तर नाहीशी झाली, परंतु त्याहून मोलाचे म्हणजे गुरूंचा साथ लाभला। त्यामुळे कष्ट करायला घाबरू नकोस। गुरु सोबत असेल तर काट्यातूनही फुले वेचता येतात। असा तुला हा त्या लोकांना आता यशस्वी होऊन दाखवायचा आहे की ती लोक नेहमी तुझ्या हरण्याची वाट पाहत आहे। परंतु बाळा, ही स्पर्धा तुझ्या स्वतःशी आहे, ना की इतरांशी। इतरांबद्दल नेहमी मनात आदर आणि शुद्ध विचार ठेव, कारण माझ्या सेवेत असलेला काट्यांना पण
फुलाप्रमाणे जपतो. दुःखांनाही सुखाप्रमाणे समान आदर देतो आणि तो हसत हसत स्वीकारतो. आता तो गुण मला तुझ्यातही दिसायला हवा. बाळा, न सोडती तया जया स्वामी घेती हाती, हे वचन कधी विसरू नको. हाच तुला मला आज छोटासा मोलाचा सुसंवाद साधायचा होता. स्वामी समर्थ. जर तुम्हाला स्वामींचे हे सुसंवाद ऐकायला आवडत असेल तर रोज आपल्या या चॅनलशी जोडलेले रहा. श्री स्वामी समर्थ.